जिल्हाधिकारी कार्यालयात मेल आल्यानंतर की जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे, त्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर आहे आणि आपल्यासोबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत. सर, काय म्हणाल आपण? काय याची हकीकत आहे, काय आपण सांगाल आणि कशा पद्धतीचं आता शोधपथक चालू आहे? जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी प्राप्त झालेल्या मेलच्या आधारे जे काही इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्या बाबतीमधले व्हेरिफिकेशनचं काम सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी ह्या बिल्डिंग व्हॅकेट केलेली आहे आणि प्रत्येक फ्लोअर हा सध्या चेक करण्याचं काम सुरू आहे. सध्या कुठली कुठली यंत्रणा या कामात लागलेली आहे तपासात? जिल्ह्यामध्ये असणारे BDDS स्क्वॉड, RCP, QRT या सर्व स्क्वॉड हे चेकिंगसाठी सुद्धा सुरू आहे आणि प्रत्येक फ्लोअर वाईज फ्लोअर वाईज आम्ही चेकिंग करतो आहोत आणि या बाबतीमध्ये थोड्याच वेळामध्ये पूर्ण परिसर आणि पूर्ण इमारत ही पूर्णपणे चेक होईल. पोलिसांचं काय आवाहन करण्यात आहे ना, अनाउन्समेंट काय करण्यात आलं आहे? याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना कुठलीही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. जो मेल आलेला आहे स्पेसिफिक संदर्भात आलेला आहे, एका बिल्डिंग संदर्भातील आलेला आहे. त्या बाबतीमध्ये परिपूर्ण खात्री घेतली जात आहे. या ठिकाणच्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्यामुळे लोकांना यामध्ये गैरसमज कुणी पसरू नये आणि याच्यामध्ये जी काही माहिती आहे त्याचं वर्कआउट प्रॉपरली आम्ही करत आहोत. त्यामध्ये कुठलीही पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. एकूणच पाहायला गेलं तर पोलिसांचं असं आवाहन आहे की कोणीही पॅनिक होऊ नये आणि पोलीस जे आपल्या पद्धतीने तपास करत आहे आणि जी इमारत आहे त्या इमारतीत बॉम्ब ठेवण्याचं जिल्हाधिकारी कार्यालयात असं मेल आला होता. त्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट आहे आणि बॉम्ब शोधक पथक तसं डॉग स्क्वॉड या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि 80 ते 90% जी इमारत पूर्ण खाली करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर.